जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला। नंदुरबार येथे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी धुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे संपर्क नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट राम रघुवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, नंदुरबार तालुका विनायक समितीचे उपाध्यक्ष मनोज सूर्यवंशी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, नंदुरबार पालिकेच्या माजी नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती दीपमाला भी, तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी, संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यास उपस्थित होते। यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्यास मार्गदर्शन केले। तसेच राज्याचे उद्योगमंत्री यांनी नंदुरबार जिल्ह्यातील बहुचर्चित अशा रखडलेल्या तापी मुराई उपसा जलसिंचन योजना येत्या कालावधीत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। यावेळी उद्योगमंत्री उदय यांच्या हस्ते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। सरपंचाला जर शासनाच्या योजना मिळत नसतील तर मग हे सरकार शिवसेनेचं असं आम्हाला म्हणायचा नैतिक अधिकारच नाही, या मताचा मी आहे। आणि म्हणूनच माझ्या जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत विषम होती। अशा वेळेला आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी न्याय दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। साहेब, आमच्या जिल्ह्याची विभागणी आहे, एक ट्रायबल, एक नॉन ट्रायबल। नॉन ट्रायबल मध्ये आज भालेरला MIDC सुरू झाली। आमच्याकडचा सर, आपण जिथं सुरतला उतरलात त्या सुरत नगरीमध्ये कमीत कमी लाखो लोक फक्त खानदेशचे राहतात। CR पाटील म्हणून खासदार आहेत, CR पाटील गुजरातचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, ते सुद्धा खानदेशचे आहेत। पण तिथं गेले, पोलीस झाले, पोलीस झाल्यानंतर राजकारणामध्ये आले आणि आज नरेंद्रभाई मोदींचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जातात। खानदेशचा माणूस काम करण्याला कुठेही विश्वासानं काम करतो। आणि अशा वेळेला आमचे लोक गुजरातमध्ये रोजंदारीवर काम करतात, 10,000 रुपये महिन्याच्या नोकरीवरती जातात। आणि अशा वेळेला आदरणीय नाव घेतलं पाहिजे, आपण जुन्या लोकांनी ज्यांनी मदत केली त्यांची नावं घेत नाही, पण हे सत्य आहे की आदरणीय कोकणाचाच माणूस होता जो आम्हाला न्याय दिला। आदरणीय राणेसाहेब उद्योगमंत्री असताना आम्ही भालेरची MIDC मंजूर करायला लावली। साहेब, 298 हेक्टर जमिनीवरती ती MIDC आहे। 100% शासकीय जमिनीवरती आपण MIDC बनवली आहे। 1 एकर जमीन एक्विजिशन केली नाही। तरी सुद्धा MIDC जेव्हा डिक्लेअर झाली, काही लोकांनी तिथं निवेदन दिली की आम्हाला MIDC नको, आम्ही आमच्या जमिनी देणार नाही। अरे, तुमच्या जमिनीत नको, शासनाच्या जमिनीवरती MIDC आहे आणि MIDCच्या माध्यमातून आमच्या लोकांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे। नंदुरबार तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्हाला मदत करणारे लोकप्रतिनिधी आहेत, फक्त टोल घेणारे लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये नाहीत। हे दाखवण्यासाठीच खास करून उद्योजकाला बोलवलं, त्याला सांगितलं तुझ्या बरोबरीने पैसे टाकेल, पण आपल्याला एक फॅक्टरी नंदुरबार मध्ये टाकायची आहे। माझ्या मित्राने माझ्या विनंतीला मान दिला। आज त्याचं प्रेझेंटेशन सुद्धा साहेबांना करून दाखवलं। साहेब त्यांच्या भाषणात तर बोलतीलच, पण कमीत कमी भालेर परिसरामध्ये जी माझी एक फॅक्टरी येणार आहे, सर्व मदत करणारा मला नेता, मी त्यांना घेऊन आलो मुद्दा म्हणून, माझा बी स्वार्थ होता की माझ्या फॅक्टरीला सगळी मदत ते करतील। आणि म्हणूनच तुम्हाला बी इथं बोलवलं की तुमच्या उपस्थितीवरून त्यांच्या लक्षात येईल की लोकांना किती गरज आहे रोजगाराची। आणि चंदू भैया जे सांगतोय ते चांगलंच आहे, तालुक्याच्या हितासाठीच आहे। आणि त्यांना प्रेझेंटेशन दाखवून आणलंय, 1500 परिवाराला नोकरी देईल, कमीत कमी 3000 लोक रोज कामावर राहतील। कारण मेडिसिनच्या फॅक्टरीमध्ये साहेब 8 आणि 12 तासाची शिफ्ट होत नाही।
6 तासाची शिफ्ट आहे. 6 तासाच्या शिफ्ट कराव्या लागतात. 6 तासाच्या 4 शिफ्ट होतील आणि त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल. त्या MIDC मध्ये पाणी येऊन गेलं पण विजेचं कनेक्शन फॅक्टऱ्यांना मिळत नाही. काही प्लॉट लोकांनी घेतले पण एक बी प्लॉट धारक तिथं कंपाऊंड करायला सुद्धा गेला नाही कारण त्याला विजेचं कनेक्शन मिळत नव्हतं. मी पहिला आहे ज्याने हिंमत करतोय आणि मी फॅक्टरी टाकली तर मला आत्मविश्वास आहे की तुमच्या नेतृत्वाने माझ्या सगळ्या तालुक्याचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या लोकांना सगळ्या अडचणीवरती हे सरकार मात करेल, प्रश्न सोडवेल. आम्ही गुजरातच्या किंवा कुठलेही इंडस्ट्रियलिस्ट आम्हाला बार्गेनिंग करतात, आम्हाला एक प्रकारे ब्लॅकमेल करतात, आमच्या सरकारकडनं काहीतरी मागून घेतात आणि असं काहीही नसताना आमचे लोक अत्यंत प्रामाणिकपणे आपल्याकडनं जास्त इन्सेंटिव्ह न मागता जो आमचा अधिकार आहे तो अधिकार फक्त आम्हाला दिला पाहिजे. ए बाकी के जन वही बैठ जाना आणि मक्कू सेट तू ऊपर आ जा. आमचा जो अधिकार आहे, आम्हाला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज आम्हाला दिल्या पाहिजे अशी म्हणून माझी मागणी आहे. नवापूरच्या MIDC मध्ये तुम्ही जी भूमिका स्पष्टपणे मांडली तीच भूमिका आपली महाराष्ट्रासाठी आहे आणि आमची तर एकदम छोटीशी अपेक्षा आहे साहेब. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये उद्योगाचा प्रश्न महत्वाचा आहे. आजही आमच्या मजुराचं राज्य किती कोणाचं बी आलं, आमच्याकडे आदिवासी खाते आले तरी सुद्धा आमचा मजूर स्थलांतर होणं थांबत नाही. आमच्या आदिवासीला स्थलांतरित व्हावंच लागतं. तो बिचारा रोजगारासाठी 8 महिने बाहेर जातो आणि 4 महिने फक्त इथे येतो. हे सगळं स्थलांतर थांबवायचं असेल तर उद्योगाची निर्मिती व्हायला पाहिजे. उद्योगाची निर्मिती जर झाली तर लोकांच्या हाताला काम मिळेल, बेकारी नष्ट होते आणि अशा वेळेला आपली इच्छा आहे की माझ्या स्वतःच्या प्रकल्पापासूनच या तालुक्यामध्ये एक चांगले प्रकल्प येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. एक योजना आहे साहेब, तापी नदीवरून बुराई नदीपर्यंत पाणी घेऊन जायचं. तापीचं पाणी बुराईमध्ये टाकायचं. नंदुरबार तालुक्याचा जो पूर्व भाग आहे तिथे छोटे छोटे बंधारे बनवायचे आणि त्याच्यात पाणी भरायचं. तापीचं वाहून जाणारं पाणी, तापीचं पाणी सगळं गुजरातला जातं साहेब. आजही आम्ही बॅरेज बनवले, आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो पण दुर्दैवानं ते पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आम्ही घेऊन नाही गेलो. आम्ही फक्त लांब लचक भाषणं देतो. कोणी बी मंत्री आला तरी बॅरेजवर बोलेल आणि आम्ही टाळ्या वाजवतो. टाळ्या वाजवून वाजवून आमचे हात सुजून गेले पण तरी सुद्धा पाणी आमच्या शेतामध्ये गेलं नाही. आणि आज त्या योजनेचं काम सुरू आहे पण दुर्दैवानं 20 किलोमीटरची पाईपलाईन झाली. नंदुरबार तालुक्याची मध्ये पूर्ण पाईपलाईन झाली आहे पण पाणी पंपिंग होत नाही. मी तुम्हालाही विनंती करतो, आमचं नेतृत्व तुम्हीच करावं. एक मीटिंग तुम्ही आमची तापी बुराई प्रकल्पासाठी जर लावली, तो प्रकल्प त्याची पाईपलाईन गेली आहे पण ती पाईपलाईन गेलेली फक्त चालू करायची आहे. जिथपर्यंत पाईपलाईन गेली तो पहिला झोन आहे. त्या पहिल्या झोन मध्ये जर पाणी आणलं तर माझा तालुका सुजलाम सुफलाम होऊन जाईल. साहेब एकनाथ शिंदे साहेबाचं नाव घेतील. फक्त आम्हाला कोणीतरी पाहिजे, आपण आमची वकिली करावी, आमची शिफारस करावी. आणि हा माणूस, इथे शिवसेना नव्हती साहेब. 2019 मध्ये या चंदू भैयाने शिवसेनेमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला म्हणून धनुष्यबाणच्या चिन्हावरती ही फौज इथं उभी आहे. या जिल्ह्यामध्ये 2 पंचायत समितीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे. 2 नगरपालिका, धडगाव नगरपंचायत आणि नंदुरबार नगरपालिका 100% आपल्या ताब्यामध्ये होत्या. 3 मार्केट कमिटी, जिल्ह्यामध्ये 6 मार्केट कमिटी आहेत, त्याच्यातल्या 3 मार्केट कमिटीवर एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते चेअरमन आहेत. एवढी सगळी शेकडोने ग्रामपंचायती शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. काल तुमच्या बरोबर असताना फक्त फोनवरून ही फौज येऊन गेली. यांनाही माहिती आहे कारण आमचा संघर्ष एवढा आहे की हे रोज एकदम तयार असतात कुठल्याही युद्धासाठी, कुठल्याही याच्यासाठी, कुठल्याही निवडणुकीसाठी. निवडणूक आली तरी सुद्धा आम्ही पक्षाच्या हिताचे विचार घेऊनच त्या निवडणुकीला सामोरं जातो. 2च मागण्या आहे फक्त. भालेरच्या MIDC साठी आपण सर्वतोपरी मदत करावी. भालेरला उद्योजक जर आले तर आम्हाला कुठंच जावं लागणार नाही. आणि दुसरी तापी आणि बुराईच्या साठी या राज्याच्या मुख्यमंत्र्याची आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांना 2-1दा पत्र दिले पण मीटिंग लागत नाही. काल फडणवीस साहेब तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर आहेत. आपण शिंदे साहेबांकडे जरी मीटिंग लावली, शेवटी मालक मुख्यमंत्री हा महत्वाचा आहे. या राज्याचा प्रमुख हा शिवसेनेचा आहे आणि मला आत्मविश्वास आहे की ज्या पद्धतीने
ज्या विचारानं आता एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या माध्यमातून लोकांच्या हितासाठी काम करतात आहे, एवढं काम कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी याच्या पूर्वी केलं नाही आणि भविष्यात बी करणार नाही. या जिल्ह्यामध्ये कोणाला बी अंगावर घ्यायचं असेल तर त्याची एकमेव ताकद चंद्रकांत रघुवंशी मध्येच आहे. भविष्यामध्ये सुद्धा माझ्या नेतृत्वाच्या विरुद्ध जर कोणीही बोललं असेल, जरी आम्ही सत्तेचे भागीदार असलो तरी दुर्दैवाने आमचं भांडण भारतीय जनता पक्षाशीच आहे. राष्ट्रवादीशी आमचं भांडण नाही, पण भारतीय जनता पक्ष एकदम कटाक्षाने आम्हाला विरोधातल्या विरोधाची वागणूक देतं आणि त्याच्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. माझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. कोणी किती वल्गना केल्या तरी हा नंदुरबार जिल्हा बालेकिल्ला फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंचा आहे आणि रघुवंशी साहेब तो तुमच्या नेतृत्वाखाली आहे. कारण एका दिवसामध्ये 24 तासामध्ये हजारोंच्या संख्येनं लोक जमणं हे सध्याच्या मला असं वाटतं की राजकीय परिस्थितीमध्ये किती कठीण आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे आणि मला देखील माहिती आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी रघुवंशी साहेबांचं, दोन्ही जिल्हा प्रमुखांचं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं तर कौतुक करतोच, पण त्यांचं कौतुक करत असताना हजारोंच्या संख्येनं जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांना मनापासून आभार मानतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपण जो विश्वास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर दाखवला आहे त्याचा कधीही पश्चाताप तुम्हाला होणार नाही. साहेब, तुम्ही दोन मला कामं सांगितलीत, एक तर माझ्या खात्याशी निगडीत आहे, तिथं झाली असं समजा. जो आपला पाण्याचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तापी बुराईचा, आज तुम्हाला मोफत वकिली करणारा वकील मिळालेला आहे. येत्या महिन्याभरात तुमच्याच नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये नुसती बैठक लावली जाणार नाही, तर त्या बैठकीमध्ये तुम्हाला न्याय मिळण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकार म्हणून आम्ही नक्की करू. की काही भाग हा आदिवासी भाग आहे आणि काही भाग हा बिगर आदिवासी भाग आहे. मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतोय, मला असं वाटतं की रोजगार देताना मला या दोन्ही घटकांना दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी MIDC मध्ये जे जे काही करावं लागेल ती करण्याची तयारी आमच्या उद्योग विभागाची आहे. पाण्याचा प्रश्न असेल त्याला रघुवंशी साहेब पैसे देऊ, सपाटीकरण काहीतरी करायचं आहे MIDCचं, ते देखील लवकरात लवकर करू. तुमचा जो प्रकल्प या ठिकाणी उभा राहणार आहे त्याला कुठेही अडचण येणार नाही याची देखील दक्षता आम्ही सगळे मिळून घेऊ. परंतु हे सगळं करत असताना आपण देखील रघुवंशी साहेबांच्या मागे ठामपणानं उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या मागे उभं राहिला की पर्यायानं तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभा आहे असं चित्र निर्माण होईल. आणि मला असं वाटतं की बाकी कोणावर टीका करायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि पहिल्याच वाक्यात सांगितलं की बालेकिल्ला आपला आहे, दुसरा कोणाचा नाही, आणि आहे त्याच्यापेक्षा मजबूत बालेकिल्ला करण्यासाठी रघुवंशी साहेब आमच्यासारखे सगळे सहकारी तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला अजिबात काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण शेवटी आपण 3 पक्ष म्हणून काम करतोय, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, भाजप आहे आणि अजितदादांसोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि म्हणून सगळ्यांनी 3 पक्षांनी कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे. आज प्रत्येकानं हे समजून घेतलं पाहिजे की माझा दुश्मन रघुवंशी नाही आहेत, तर माझा दुश्मन महाविकास आघाडीनं महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं, ती महाविकास आघाडी हा आपला दुश्मन आहे असं समजून जर आपण काम केलं तर या संपूर्ण जिल्ह्यातले सगळेच्या सगळे आमदार हे महायुतीचे असतील. कृषी उत्पन्न बाजार समिती आपली आहे, पंचायत समित्या आपल्या आहेत, नगरपालिका आपल्या आहेत. भविष्यामध्ये या जिल्ह्यातले 2 तरी आमदार आपले असतील याची खात्री देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. आता 2 कुठचे असतील काय असतील ते तुम्ही, मी आणि शिंदेसाहेब नंतर ठरवू, पण नक्की असतील. त्याच्यामुळं काही लोकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे की महाराष्ट्र राज्याचा उद्योग मंत्री या ठिकाणी येऊन 2 आमदार आमचे असतो असं सांगून जातोय, त्याचा बोध काही लोकांनी घ्यावा. कारण शेवटी विरोधाला विरोध करून काय उपयोग असं नाही. आपला नक्की विरोधक कोण आहे, आपल्याला कोणाला विरोध करायचा आहे आणि कुठच्या विरोधकाच्या छाताड्यावर आपल्याला बसायचं आहे ही दिशा प्रत्येक पक्षानं ठरवली पाहिजे. आणि ती आम्ही तर ठरवलेली आहे. शिंदे साहेब असतील, रघुवंशी साहेब तुम्ही असाल, व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी असतील, आपली सगळी समोर असलेले शिवसैनिक असतील, त्यांनी ठरवून टाकलेलं आहे की आमचा दुश्मन कोण आहे. राजकीय दुश्मन म्हणजे असं मारामारी करायला दुश्मन नाही, तर आमचा राजकीय दुश्मन कोण आम्ही ठरवून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याशी तडजोड आमची होणार नाही. परंतु खरोखरच काही लोक जर काँग्रेसबरोबर तडजोड करत असतील, काही लोक उभाठाबरोबर तडजोड करत असतील, तर त्यांनी देखील कुठंतरी हा विचार करणं गरजेचं आहे. ते आम्हाला फसवत नाहीत,
ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना फसवत आहेत. सगळ्यांचं उद्दिष्ट हेच आहे की जे कोण असंतुष्ट नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधामध्ये एकत्र आलेले आहेत त्यांना धूळ चारून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच झाले पाहिजेत यासाठी आम्ही सगळे प्रामाणिकपणानं काम करतोय. पण जर आम्ही सगळे प्रामाणिकपणानं काम करतोय तर आमच्या सगळ्याच मित्रपक्षांनी आमच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. कारण शेवटी मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे एकत्र सांघिकपणानं काम करतात. आज मंत्रिमंडळामध्ये अशी कुठं कटुता नाही. मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकत्र काम करतायत. ठीक आहे, काही परखड भावना या ठिकाणी रघुवंशी साहेबांनी मांडल्या असतील, परंतु ते कुठंतरी भोगायला लागलंय, ते कुठंतरी आपल्यावरती वेळ आलेली आहे, म्हणूनच अशा भावनांचा उद्रेक होतो. आणि म्हणून हा उद्रेकाची भावना ही कुठेतरी वेगळ्या दिशेनं नेण्याची आवश्यकता नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सगळ्यांनी समन्वयानं जर काम केलं तर या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त खासदार हे महायुतीचे निवडून येऊ शकतात आणि 215 पेक्षा जास्त आमदार हे महायुतीचे निवडून येऊ शकतात. की आपण जर एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांना आपण मुख्य नेते मानतो, शिवसेनेचे सर्वेसर्वा मानतो, वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले असं म्हणतो, तर तिकीट वाटपाचा सगळा विषय आपण शिंदे साहेबांवर सोडून दिला पाहिजे. शिंदे साहेब देतील त्या उमेदवाराचं का आपण काम केलं पाहिजे. कारण आपलं उद्दिष्ट एक आहे की ज्या लोकांनी या महाराष्ट्राचं वाटोळं केलं, ज्या लोकांनी महाराष्ट्राला फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून स्वतःचं दर्शन दिलं, असं न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून रायगडच्या 5 किलोमीटरच्या कड्यावर चालत जाणारा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. काही लोक साहेबांवर टीका करतात. रोज सकाळी टीव्ही लावला हल्ली की एकच इव्हेंट सुरू होतो, तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं. कशासाठी करायची? जो माणूस सर्वसामान्यातला माणूस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झालाय, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर सर्वसामान्य माणसांसाठी जो काम करतोय, शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जी काही या प्रमाणपत्र देण्यामध्ये किंवा दाखले देण्यामध्ये दलाली होती ते नष्ट करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 हजार लोक जमतायत, म्हणून काही लोकांच्या पोटात पोटसूळ आहे. आपण मुख्यमंत्री असताना हे करू शकलो नाही, आपण मुख्यमंत्री असताना हे करू शकलो नाही, हे कुठंतरी विचार हे मनामध्ये येतात आणि मग कोणाच्या तरी माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची. हे फार मोठं पाप काही लोक करतायत आणि नियती हेच त्याला चांगलं उत्तर आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये आरोप करणारे, बदनामी करणारे सगळे भुईसपाट होणार आहेत, याच्यामध्ये तीळ मात्रही शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं निधी दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी, ते मला असं वाटतं की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झालं नसेल. आपण कार्यालयाचं उद्घाटन केलंय. मला पूर्ण रघुवंशी कुटुंबाला धन्यवाद द्यायचे. मगाशी मला साहेब म्हणाले, 2 भावांची ओळख करून दिली आणि मला म्हणाले की दोघांनी जर परमिशन दिली नसती तर ऑफिस चालूच झालं नसतं. आणि म्हणून तुमच्या कुटुंबाला मी धन्यवाद देतो की समाजकारणाचा ज्या कुटुंबाला वसा लाभलेला आहे. मगाशी तुम्ही हे पण सांगितलं की तुमच्या घरात यापूर्वी देखील 2 वेळा वडिलांच्या रूपानं विधान परिषद होती. त्याच्यामुळे लोकांना कसं सांभाळायचं, लोकांची कशी कामं करायची आणि लोकांच्या कामाचा व्याप कसा सांभाळायचा हे तुमच्या कुटुंबाला पूर्ण माहिती आहे. आणि म्हणून त्या कार्यालयाचा उपयोग पूर्णतः नंदुरबार जिल्ह्यातील शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी होईल अशी माझी पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून त्या देखील कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपल्या MIDCच्या पाण्याची योजना जी 8 MLD वाढवायची आहे ती देखील मंजूर झाली अशी समजा. ते जे काही सपाटीकरण करायचं आहे ते देखील मंजूर झालं असं समजा. नवापूरमधली जी काय आपण रस्त्याची कामं सांगितलेली आहेत ती देखील मंजूर झाली अशी समजा. पण एकच आज आपण निश्चय करूया की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना भविष्यात महाराष्ट्रातल्या बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा आदर्शवत अशी आम्ही निर्माण करू आणि ती एकनाथ शिंदे साहेबांना दाखवू. हा संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया.